चॅनल. सो आज मी फक्त माझं डेलीचं जे रुटीन असते ते फक्त सांगणार आहे, म्हणजे दाखवणार आहे, कारण मी डेलीचं कधी माझा डेली व्लॉग बनवलेला नाही आहे. सो म्हणून मी अजूनसुद्धा काही आवरलेलं नाही. आत्ता वाजले आहे 10:30 सकाळचे आणि आज मी मस्तपैकी एक कुर्ती घालणार आहे आणि खूप दिवस झाले मी कुर्ती वगैरे काय घातली नाही. सो मी आज कुर्ती घालणार आहे, पण ती अजून प्रेस करायची आहे. प्रेस करून झाल्यानंतर ना मगच घालायचे आहे. सो मी पहिला आता चहा बनवणार आहे मस्तपैकी, कारण सकाळचा चहा तर झालेला आहे. आता हा आमचा आहे सेकंडवाला चहा, जो आमचे दिवसातून विंटर आला, रेनी सीझन आली तर असा दिवसातून खूप वेळा चहा होतो. समरमध्ये तेवढं नाही पीत. सो आता आपण चहा बनवूयात. गाईस, तुम्ही बघू शकता हे जी पान आहे ना, हा आहे गवती चहा. सो आम्ही गवती चहा खूप आवडतो म्हणून इथेच लावला. आणि हे सारं खूप मोठं असं गार्डन आहे आणि ही आमची आहे तुळस. सो खूप सारे इथे प्लांट्स सुद्धा आहेत. मी नंतर कधीतरी स्पेशली गार्डन. तर गाईज, आपला चहा ऑन द वे आहे. आता हा थोड्याच वेळात बनेल. सो बघू शकताय, जर तुम्हाला ही चहाची क्रेविंग होत असेल तर प्लीज येऊ शकताय. सो गाईज, मी हा कुर्ती घातलेला आहे. हा कुर्ती खूप महिन्यांचा आहे आणि मी मागच्याच महिन्यामध्ये अल्टर केलं होतं आणि हा मला इतका आणि थोडासा लूज होत आहे. सो आणि अल्टर करायची गरज आहे. आणि आता मी बनवणार आहे गेट रेडी विथ मी. सो मी खूप दिवस झाला काही गेट रेडी विथ मी बनवलेलं नाही आहे. सो आता मी बनवणार आहे. सो गाईज, आय एम फर्स्ट आय एम अप्लाइंग दिस ॲलोवेरा मॉइश्चरायझर. सो इतकं घेतलेलं आहे. सो मॉइश्चरायझर लावणं खूप इम्पॉर्टंट असतं. मी समर असू दे, विंटर असू दे, रेनी सीझन असू दे, तिन्हीही सीझनमध्ये मॉइश्चरायझर अप्लाय करते, कारण माझी स्किन जास्त ऑइली नाही आहे. सो थोडीशी ड्राय आहे, थोडीशी ऑइली आहे. सो म्हणून मी प्रत्येक वेळी जेव्हा कुठे पण जाते किंवा मेकअप करायचा असतो तेव्हा मी मॉइश्चरायझर यूज करते. सो आपल्याला हे मॉइश्चरायझर सेट होऊन द्यायचं आहे. तर मॉइश्चरायझर लावल्यानंतर ती छान ग्लो पण येतो गाईस. सो नेक्स्ट मी अप्लाय करणार आहे ही लॅक्मेची सनस्क्रीन, G50 SPF आहे. सो सनस्क्रीन लावणं खूप इम्पॉर्टंट असतं. ओह, तर गाईस संपलेली आहे. सो गाईस, ती वाली सनस्क्रीन थोडी संपली आहे. सो मी आता ही मिनीवाली सनस्क्रीन, माझी पॉकेट सनस्क्रीन यूज करणार आहे. ओ माय गॉड, तर गाय सनस्क्रीन एवढी भरून भरून का लावते, कारण टॅन होऊ नये म्हणून. तर गाईस, मी फक्त सनस्क्रीन लावलेली आहे आणि सनस्क्रीन लावल्यानंतर इतका ग्लो जाणवून येतो आहे आणि ही सनस्क्रीन चिपचिपीसुद्धा नाही आहे. सो इतकी ग्लोई स्किन दिसते ना. सो सनस्क्रीन अप्लाय करायचं स्किप करू नका. सो आता ही थोडीशी सुकल्यानंतर ना आता आपण लावायचे. नेक्स्ट मी अप्लाय करणार आहे हे लॅक्मेवाला फाउंडेशन. सो हे फाउंडेशन जास्त नाही लावायचं आहे, कारण हे जास्त लावलं का मग ब्रायडल मेकअप होऊ शकतो. सो थोडंसंच लावायचं आहे आपल्याला. कुर्तीसाठी गेट रेडी विथ मी बनवायचं आहे. सो आता मी हे अप्लाय करते. सो गाईज, असे मी डॉट्स देणार आहे आता.
तर गाईज आपल्याला अशा प्रकारे काही फाउंडेशन फर्स्ट लावून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे फाउंडेशन लावून घेताय तेव्हा हा अशा पद्धतीचा ब्रश यूज करायचा आहे तुम्हाला, कारण जेव्हा आपण ब्लेंडरनी ब्लेंड करतो तेव्हा हे जे फाउंडेशन असतं ना ते सगळं ब्लेंडरमध्ये जातं. तर वन साईड दाखवतो. सो हे व्यवस्थित ब्लेंड होतं ह्या ब्रशनी, त्यामुळे तुम्ही हा ब्रश यूज करा जेव्हा फाउंडेशन तुम्ही ब्लेंड करता. तर गाईज तुम्ही बघू शकता की इतकं फास्ट फाउंडेशन ब्लेंड झालेलं आहे. आणि जेव्हा आपण फाउंडेशन ब्लेंडरनी ब्लेंड करतोय, आता हे वाला फाउंडेशन मी ब्लेंडरनी ब्लेंड करते बघू. तर गाईज हा आहे माझा ब्लेंडर. तर ह्याच्या कलरवर जाऊ नका, कारण ब्लेंडरचा कलर मी असाच यूज केलेला आहे, कारण सारखं असं घाण होतो ना, कारण सारखं मी मेकअप करत असते. सो तर ह्याला तसं टॅप 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 करायचं गाईज. तर गाईज तुम्ही बघू शकता हे ब्लेंडरचं काम आणि हे ब्रशचं काम. सो ब्लेंडरनी खूप वेळ लागतो ब्लेंड करायला, त्यामुळे तुम्ही ब्रश यूज करा, मला असं वाटतंय. तर गाईज ब्लेंडरनी काहीसुद्धा ब्लेंड होत नाही व्यवस्थित, सो ब्रशचाच यूज करावा लागणार आहे. तर गाईज आपल्याला फाउंडेशन थोडंसं सुकून द्यायचं आहे, लगेच काही फाउंडेशनवरती अप्लाय नाही करायचं आहे, फक्त कन्सिलर ते फक्त लावून ठेवायचं आहे. तर गाईज माझं फाउंडेशन हे ऑल सेट आहे. सो मी आता यूज करणार आहे हे स्वीस ब्युटीचं कन्सिलर. सो बघूया, हे स्वीस ब्युटीचं कन्सिलर इतकं छान आहे ना, हो त्याने आपले जे डार्क सर्कल्स आहेत ना ते काहीसुद्धा दिसत नाही. सो मी हे यूज करणार आहे. एवढंच लावायचं आहे, जास्त लावायचं नाही, नाहीतर इथं पूर्ण असं व्हाईट दिसतं खूपच. सो गाईज हा आहे माझा कन्सिलर ब्रश, जो हा अँगल अशा प्रकारे असतो ना ब्रशचा, त्याला म्हणतात कन्सिलर ब्रश. सो हा व्यवस्थित ब्लेंड होतो. ओ माय गॉड, मी कसं धर. तर बघू शकताय तुम्ही हा आहे. तर गाईज आता आपल्याला करायचं आहे कॉन्टरिंग. सो कॉन्टरिंग करण्यासाठी मी घेतलेला आहे हा 2-in-1 कॉन्टर. सो हा कॉन्टर यूज इथे 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 आणि नोजवरती. सो फर्स्ट हा कॉन्टर आपल्याला नोजसाठी यूज करायचा आहे. सो इथे अँड देन हा वाला कॉन्टर. हा कॉन्टर थोडंसं इथे
तर गाईज आता हे जे कॉन्टरिंग आपण केलेलं आहे ते ब्रशने हे स्प्रेड न करता आपल्याला हा ब्लेंडर यूज करायचा आहे. तर दाखव. सो गाईज मी आता थोडंसं आईसचा मेकअप करणार आहे. त्याच्यासाठी हे मी छोटंसं पॅलेट घेतलं आहे, कारण मोठ्या पॅलेटमध्ये ते असे कलर्स नाही आहेत. सो मी हा कलर यूज करणार आहे आता सध्या. दिसत नाही आहे ना. तर गाईज मी जास्ती असा वेगळा कलर नाही यूज केलेला आहे. थोडासा असा केकी झालेला आहे, बट मी कोणता शेड यूज केला मलाच माहिती. सो मी हा वाला शेड यूज केलेला आहे. तर थोडासा वेगळा दिसतोय, बट जेव्हा माझा सगळा मेकअप होईल तेव्हा छान दिसणार आहे हा वाला शेड. सो मी विचार करते की स्मोकी आय बनवू का नको. स्मोकी आयलाइनर लावायचं नाही ना. तर गाईज मी फायनल टचअपसाठी मी हे फेसेस कॅनडाचं हे यूज करते आहे, कॉम्पॅक्ट पावडर. तर गाईज हा शेड आयव्हरी आहे. मला आयव्हरी शेडचं फाउंडेशन लागतं, सो मी हे मागवलं. सो गाईज हा होता माझा फायनल टचअप. सो आता आपण करणार आहे, हा माझा बेस होता. सो आता आपण करणार आहे थोडासा लाईटवाला मेकअप. तर गाईज मी करणार आहे लिप कॉन्टरिंग. सो आता हे लिप कॉन्टरिंग करूया. तर गाईज मी पहिल्यांदा यूज करते हा ममा अर्थचा लिप बाम. अँड आणि नंतर ना मी यूज करणार आहे ही मार्सची लिपस्टिक. तर याचा शेड आहे 11. सो तुम्ही पण हे घेऊ शकता. तर गाईज लिपस्टिकसोबत मी लिपस्टिकला ब्लश म्हणून सुद्धा यूज करणार आहे.
कारण शेड मॅच झाले पाहिजेत. आणि मी नुसता असा ब्लश नाही घेत, जे काही लिपस्टिक लावते त्याचाच ब्लश यूज करते. तर गाईज, काजल लावल्याशिवाय हा मेकअप अधुरा आहे. सो हे खूप इम्पॉर्टंट असतं लावणं. सो आता मी लावून भेटते, कारण मला लावता येत नाही याच्यामध्ये बघून. कारण मी पूर्ण मेकअप हा कॅमेरामधून बघून केलेला आहे, विदाऊट हे असं मिरर. सो मी हे मिररमध्ये लावून मगच. गाईज, मी काजल फायनली अप्लाय केलेला आहे आणि मी फर्स्ट टाईम आयलायनर लावत नाही आहे. सो फक्त आता एक बिंदी लावायची आणि हेअर सोडायची गरज आहे, बाकी सगळं झालं. गाईज, आता आपण भेटूया सगळे म्हणजे हेअर सेट करून. सो सो गाईज, माझ्याकडे इयरिंग्समध्ये एवढे ॲक्सेसरीज आहेत, तरी पण मी कन्फ्यूज आहे की मी काय वेअर करू. सो मी एक वेअर करून आता बघा. हे फर्स्ट हा वाला झुमका. तर गाईज, माझा हा फेवरेट झुमका होता, जो मी घातल्यावर छानही दिसला असता, बट ह्याचा एक पेअर तुटलेला आहे गाईज. तर गाईज, हे 2 झुमके मला खूपच आवडलेले आहेत या आउटफिटवर. सो मी हे वेअर करू का हे वेअर करू. मला असं वाटते की हे जास्त जाईल, कारण हे सेम आहे. सो मी हे वेअर करून बघते. तर मी घातलेला आहे आणि सो हा असा दिसत आहे. सो मला हाच आवडलेला आहे. सो मी इकडे पण तोच घालणार. तर गाईज, हा होता माझा फायनल लुक. सो मी हा गेट रेडी विथ मी केलं होतं. मी खूप दिवस झालं काही कुर्ती वगैरे काही घातली नव्हती आणि गेट रेडी विथ मी सुद्धा केलं नव्हतं, म्हणून माझी खूप इच्छा होती की मी कुर्तीसारखा मेकअप करून गेट रेडी विथ मी बनवावं. सो दॅट्स ऑल. तर गाईज, तुम्हाला हे माझं गेट रेडी विथ मी कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्यवस्थित मेकअप मी केलेला आहे कुर्तीवर माझ्या पद्धतीने. सो जर तुम्हाला काही ॲड करायचं असेल माझ्या मेकअपमध्ये, सो तुम्ही कमेंट करून सांगू शकताय. आणि जर तुम्हाला अजून अनादर गेट रेडी विथ मी माझा बघायचा असेल तर प्लीज कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज.